कधी कधी आपण आयुष्यात खूप धावत असतो, पण एक क्षण थांबून स्वतःला आपण विचारतो का की मी नेमका कुठं चाललोय. समजा आजपासून 10 वर्षांनी तुम्ही तुमच्या आयुष्याचा एक व्हिडिओ पाहत आहात. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय दिसतंय? एक कॉन्फिडेंट, सक्सेसफुल, आनंदी व्यक्ती ज्याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे अशी, की असा कोणी की जो स्वतःलाच प्रश्न विचारतोय की काश यार त्या वयात मी ते केलं असतं, त्या वयात मी तो निर्णय घेतला असता, दोज वर डेज. मित्रांनो, किशोर वय अर्थात टीन एज हा फक्त एज ग्रुप नाही, तर तो असा काळ आहे जिथे तुमच्या आयुष्याची दिशा ठरते. आज तुम्ही कोणासोबत राहता, काय विचार करता, कशावर वेळ घालवता आणि कोणते निर्णय घेता यावरच तुमचा फ्युचर उद्या उभा राहणार आहे. कारण सत्य एकच आहे की मोठं होऊन यशस्वी होणं अचानक घडत नाही, तर त्याची सुरुवात होते याच वयामध्ये. आजच्या छोट्या छोट्या सवयींमधून, आजच्या एका हो किंवा नाही या घेतलेल्या डिसिजनमधून. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ फक्त माहितीसाठी नाही, तर तुमच्या आयुष्याला दिशा देणारा एक मेसेज आहे. जर तुम्ही किशोर वयात अर्थातच टीनेज असेल किंवा तुमच्या घरामध्ये कोणी टीनेजर असेल, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. कारण कदाचित आज ऐकलेली एक गोष्ट उद्या तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकते. चला तर मग अशा काही गोष्टी जाणून घेऊया की ज्या प्रत्येक मुलामुलींनी, अर्थातच किशोरवयीन मुलामुलींनी किंवा घरामध्ये असणाऱ्या किशोरवयीन मुलामुलींसाठी सुद्धा तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवू शकता. चला तर मग आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी पुढे जाण्या अगोदर जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल आणि अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सो लेट्स गेट स्टार्ट फॉर द व्हिडिओ. ओके, पॉईंट नंबर 1, स्वतःला ओळखणं. आजकाल सगळेच एका शर्यतीत धावत आहेत. कोणी मार्क्ससाठी, कोणी करिअरसाठी, कोणी इतरांपासून पुढे जाण्यासाठी. पण एक गोष्ट खूप कमी लोक स्वतःला विचारतात की मी खरोखर कोण आहे, मला काय आवडतं, मी कोणत्या गोष्टीत वेगळा आहे. कारण जगात सगळ्यात मोठी चूक म्हणजे दुसऱ्याचं आयुष्य कॉपी करणं. कॉपी केलं तर इतर लोकांसारखे व्हाल, पण जर स्वतःला ओळखलं तर मात्र वेगळे व्हाल. मी एक गोष्ट लक्षात ठेवा, कॉपी केली तर ॲव्हरेज राहाल, स्वतःचा मार्ग निवडला तरच एक्स्ट्राऑर्डिनरी व्हाल. थोडा वेळ स्वतःसाठी बाजूला काढा, मोबाईल थोडा बाजूला ठेवा, स्वतःला विचारा मी कोण आहे, मला काय आवडतं, मला कोणत्या गोष्टीमध्ये रस आहे. कारण तुमची खरी ओळख सापडली की डायरेक्शन तुम्हाला आपोआप मिळत जाईल. नंबर 2, मित्र तुमच्या आयुष्याचे सायलेंट डिरेक्टर्स. तुम्हाला वाटतं तुम्ही स्वतःच डिसिजन घेत आहात, पण खरं सांगू तुमचं एन्व्हायरमेंटच तुमच्यासाठी डिसिजन घेतंय. जर तुमचे मित्र रोज काहीतरी नवीन शिकत असतील तर तुम्हालाही गिल्ट वाटेल आणि तुम्हीही काहीतरी करायला लागाल. पण जर ते फक्त वेळ वाया घालवत असतील तर तुम्हालाही ते नॉर्मल वाटायला लागेल आणि हीच सवय पुढे जाऊन तुमचंच फ्युचर बनवते. म्हणूनच मित्र निवडताना एक प्रश्न स्वतःला नक्कीच विचारा की या व्यक्तीसोबत राहून मी बेटर होतोय का वर्स. जर आन्सर वर्स असेल तर थोडासा डिस्टन्स ठेवा, कारण वाईट कंपनी लगेच दिसत नाही पण आयुष्य मात्र हळूहळू बिघडवते. नंबर 3, सोशल मीडिया कंपॅरिझनचा सापळा. तुम्ही कधी नोटीस केलंय का, 10 मिनिटं रील्स बघायला बसता किंवा शॉर्ट्स बघायला बसता आणि 1 तास कधी निघून जातो ते कळतच नाही आणि शेवटी काय उरतं ते म्हणजे गिल्ट अँड कंपॅरिझन. प्रॉब्लेम्स रील्स किंवा शॉर्ट्स मध्ये नाहीये, प्रॉब्लेम्स आहे आपण त्याला कसं वापरतो. तुम्ही दुसऱ्याचा हायलाइट्स बघता आणि तुमचे बिहाइंड द सीन्स कम्पेअर करता. म्हणूनच आजपासून एक छोटासा रूल बनवा, सोशल मीडिया वापरा पण त्याचा गुलाम बनू नका. तुमचा वेळ म्हणजे तुमचं आयुष्य आहे आणि तो स्क्रोल करताना खर्च होतोय हे नेहमी लक्षात ठेवा. नंबर 4, नाही हा छोटा शब्द पण मोठा परिणामकारक. कधी कधी आयुष्यामध्ये खूप मोठे मोठे निर्णय घेण्याची गरज नसते, फक्त एखाद्या छोट्या नाहीने सगळ्या गोष्टी बदलू शकतात. चल ट्राय कर, सगळेच करतायत हे शब्द खूप कॉमन आहेत, पण सगळे करताय म्हणून तुम्हीच ते करायला पाहिजे का? की खरं करेज म्हणजे क्राऊड फॉलो करणं नाही, तर त्या क्राऊडच्या विरोधात जाऊन योग्य डिसिजन घेणं आहे. जर आजचा चुकीचा हो उद्याचं मोठं नुकसान करू शकतो, तरी एक योग्य नाही तुमचं आयुष्य वाचवू शकतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. त्याच्यामुळे नाही म्हणायला शिकणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे. नाही हा जरी 2 अक्षरी शब्द दिसत असला तरी तो म्हणणं खूप अवघड असतं. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि नक्कीच याच्यावरती वर्क करा. नंबर 5, इमोशन्स तुमची ताकद की कमकुवतपणा. टीनेजमध्ये इमोशन्स खूप पॉवरफुल असतात. प्रेम, राग, जलसी, सॅडनेस सगळं जास्त फील होत असतं. पण क्वेश्चन हा आहे, तुम्ही त्या इमोशन्सना कसे हँडल करतात की ते तुमच्यावरती कंट्रोल करतात. जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा लगेच रिॲक्ट होतो, हार्श वर्ड्स बोलतो, रॉंग डिसिजन्स घेतो आणि नंतर रिग्रेट करू लागतो. म्हणूनच पुढच्या वेळी इमोशन्स पीकवरती असेल तेव्हा रिॲक्शन देण्याआधी थोडा पॉज घ्या, कारण थोडा वेळ थांबणं खूप मोठी चूक टाळू शकतं. प्रत्येकच गोष्टीवरती रिॲक्शन देण्याची गरज नसते. ओके. नंबर 6,
ते म्हणजे सेल्फ डिसिप्लिन सक्सेसची खरी की. मोटिवेशन येतं आणि जातं, पण डिसिप्लिन टिकतं. अभ्यास करायची इच्छा नाही तरीही बसणं, एक्झरसाईज करायचा मूड नाहीये तरीही एक्झरसाईज करणं, या छोट्या छोट्या ॲक्शन्स तुम्हाला वेगळं बनवतात. किशोर वयात अर्थातच टीनेजमध्ये डेव्हलप झालेली डिसिप्लिन आयुष्यभर कामाला येते, कारण सक्सेस हा टॅलेंटनी नाही तर हॅबिटनी मिळत असतो. मिस्टेक्स ही घाबरण्याची नाही तर शिकण्याची गोष्ट आहे. फेल झालात, कोणी जज केलं, काही हरकत नाही. ज्यांना काहीतरी मोठं करायचं आहे त्यांनी 1000 वेळा चुका केल्यात. फरक फक्त एवढाच आहे की त्यांनी थांबणं निवडलं नाही, त्यांनी शिकणं निवडलं. म्हणून कृत्य करत राहा, कार्य करत राहा, नक्कीच त्याचं फळ तुम्हाला एक दिवस मिळेल. तुम्हीही चुका करा, पण प्रत्येक वेळी तुम्ही बेटर होत राहाल. ओके, सो टीनेज हा फक्त एक फेज नसून तो तुमच्या आयुष्याचा फाउंडेशन आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. आज जो तुम्ही डिसिजन्स घेताय तेच तुमची उद्याची ओळख बनणार आहे. म्हणूनच स्वतःवरती विश्वास ठेवा, योग्य लोक निवडा आणि स्वतःला कधीच कमी समजू नका, कारण तुमच्यातील काहीतरी मोठं करण्याची ताकद आहे हे ओळखण्याची जबाबदारी फक्त तुमची आहे. या होत्या त्या काही महत्त्वाच्या गोष्टी. जर या तुम्ही अवलंबल्या तर तुम्ही 10 वर्षानंतर खूप मोठे स्वतःला सक्सेसफुल व्यक्ती म्हणून पाहाल. जर हा व्हिडिओ तुम्हाला खरोखरच व्हॅल्यू देऊन गेला असेल तर लाईक करा आणि अशाच पॉवरफुल कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ शेअर करा तुमच्या अशा एका टीनेज मित्रासोबत. कदाचित त्याचं सुद्धा आयुष्य बदलू शकतं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.